कृषी मंत्री कोकाटे आणि बबनराव लोणीकरांनी शेतकऱ्यांचा अवमान केल्याप्रकरणी विरोधक आक्रमक. मोदी तुमचे बाप असतील, शेतकऱ्यांचे होऊ शकत नाहीत, नाना पटोलेंचं वक्तव्य. नाना पटोलेंकडून राजदंड उचलण्याचा प्रयत्न. पटोलेंचं दिवसभरासाठी निलंबन. शेतकऱ्यांवर केलेल्या वक्तव्याविरोधात विरोधक सभागृहामध्ये झाले होते आक्रमक. अध्यक्षांच्या अंगावर धावून जाणं योग्य नाही. नाना पटोलेंनी माफी मागितली पाहिजे. मुख्यमंत्री फडणवीसांची मागणी. शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ बोलेल त्याला निलंबित केलं जातं आणि विरोधात बोलणाऱ्याचा सन्मान होतो. हे सरकार शेतकरी विरोधी. नाना पटोलेंची निलंबनानंतर प्रतिक्रिया. रोहित पवार विधानभवनामध्ये विसरभोळा कारभार अशा आशयाचे पोस्टर घेऊन आले. निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासनं सरकार गजनीसारखं विसरून गेलंय. रोहित पवारांची टीका. विधिमंडळाला लवकरच मिळणार प्रधान सचिव. सभापती राम शिंदेंकडून प्रधान सचिव नेमण्याबाबत प्रस्ताव गेल्याची सूत्रांची माहिती. कायदेविषयक अभ्यासक प्रधान सचिव म्हणून आणण्याच्या हालचाली सुरू. काँग्रेसचे आमदार विश्वजित कदमांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट. भेटीचं कारण अद्याप अस्पष्ट. मंत्र्यांच्या दालन वाटपावरून गणेश नाईकांची विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडे नाराजी व्यक्त. नाईकांना देण्यात आलेलं दालन आता भुजबळांना देण्यात आलंय. आता नाईकांना लहान दालन मिळाल्यामुळे नाराज. एकनाथ शिंदेंकडून शिवकोश शिवसेना विश्वस्त संस्थेची स्थापना. शिवसेनेची मध्यवर्ती कार्यालय आणि शाखांचं व्यवस्थापन संस्थेकडे सोपवणार. मुंबई भाजप अध्यक्षपदाबाबत भाजपमध्ये अद्यापही निर्णय नाहीच. मुंबई मनपा निवडणूक शेलारांच्याच नेतृत्वात होण्याची शक्यता. मुंबई अध्यक्षपदावरून भाजपामध्ये रस्सीखेच. प्रवीण दरेकर आणि अमित साटम यांच्या नावांची चर्चा. सूत्रांची माहिती. धुळे जिल्ह्यात काँग्रेसला खिंडार. माजी आमदार कुणाल पाटील यांचा पक्षप्रवेश. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मावळते प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत पाटलांचा प्रवेश. भाजप प्रवेशाच्या तयारीत असलेल्या अपूर्व हिरेंवर फसवणुकीचा गुन्हा दाखल. व्यंकटेश कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये कर्मचाऱ्यांच्या नावानं कोट्यवधींचं बोगस कर्ज काढल्याचा होता आरोप. ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते संजय पवारांची नाराजी दूर. सुनील प्रभूंच्या मध्यस्थीनं नाराजी दूर झाल्याची माहिती. काल असलेल्या पवारांनी उपनेतेपदाचा दिला होता राजीनामा. गोंदिया जिल्ह्याला रोजगार हमी योजनेतून विधी न मिळाल्यामुळे आमदार विनोद अग्रवाल आणि संजय पुराम आक्रमक. विधान भवन परिसरामध्ये मंत्री गोगावलेंची वाट अडवत विचारला जाब. विधान परिषदेमध्ये अनिल परबांचा वाळू चोरीवरून गंभीर आरोप. गृहराज्यमंत्री योगेश कदमांकडे अंगुली निर्देश. पुरावे असल्याचा अनिल परब यांचा दावा. तुम्ही सरकारला एकत्रित नमवलं. आम्ही फक्त मेळाव्याचे आयोजक. जल्लोष तुम्ही करायचा आहे. मेळाव्याला येण्याचं ठाकरे बंधूंकडून आवाहन. 5 जुलैला मराठी विजयी मेळाव्याचं आयोजन. वरळी डोममध्ये होणार ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचा एकत्रित मेळावा. मेळाव्यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दिसणार एकाच मंचावर. सामनामधून मेळाव्याचं ठिकाण अधिकृतपणे जाहीर. मेळाव्याची जोरदार मोर्चे बांधणी सुरू. ठाकरेंच्या शिवसेनेकडून संजय राऊत, अनिल परब, वरुण सरदेसाईंवर नियोजनाची जबाबदारी. आज संध्याकाळी मनसे नेत्यांची बैठक. विजयी मेळाव्याच्या नियोजनासंदर्भात होणार चर्चा. बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे आणि नितीन सरदेसाई नियोजनाचा आढावा घेणार. मोदी शहा फडणवीसांनाही 5 तारखेच्या मेळाव्याचं निमंत्रण देणार. संजय राऊतांचं वक्तव्य. तिघांनी शिवसेना फोडली तरी टायगर अभी जिंदा आहे. राऊतांची टीका. भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं हिंदीच्या मुद्द्यावरून आपल्याला अडचणीत आणलं. शिंदेच्या सेनेचे नेते शिशिर शिंदेंचं मत. शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मराठीच्या मुद्द्यावर चर्चा. सूत्रांची माहिती. हिंदीच्या मुद्द्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेला चोख प्रत्युत्तर द्या. उपमुख्यमंत्री शिंदेंच्या सूचना. तसंच हिंदी सक्तीचा निर्णय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना घेतल्याचं सर्वांपर्यंत पोहोचवा. शिंदेंचा आदेश. किल्ले रायगडाचं महसुली आणि ग्रामपंचायत नाव छत्र निजामपूर असल्यामुळं भाजप आमदार गोपीचंद पडळकर संतापले. ग्रामपंचायतीचं नाव रायगडवाडी करण्याची पडळकरांची आग्रही भूमिका. आमदार गोपीचंद पडळकरांच्या नामांतराच्या मागणीला स्थानिक गावकऱ्यांचा पाठिंबा. रायगडवाडी हे नाव झालं तर आनंदाची गोष्ट. यामध्ये कुठलंही राजकारण मात्र करू नये. स्थानिकांची भूमिका.
गोंदियामध्ये सलग 4 दिवस जोरदार पावसामुळे वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ, नदीकाठच्या गावातील लोकांना सतर्कतेचा इशारा. भंडाऱ्यामध्ये पावसाची जोरदार हजेरी, पावसामुळे पिकांना नवजीवन, जिल्ह्यातील नदी नाले प्रवाहित. परभणीसह जिल्ह्यामध्ये अनेक दिवसांनंतर मुसळधार पावसाची हजेरी. जुलैच्या सुरुवातीलाच पावसानं हजेरी लावल्यामुळे शेतकरी आणि नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण. कोकणात पावसामुळे धबधब्यांच्या प्रवाहामध्ये वाढ, प्रसिद्ध देवस्थान मार्लेश्वरचा धबधबा ठरतोय भाविकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू. कोकणातील सर्वात मोठ्या धरणातून उद्यापासून पाण्याचा विसर्ग सुरू होणार, प्रशासनाकडून तिलारी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. कोकणात मोठ्या प्रमाणावर भातशेती लावणीला सुरुवात, लावणी योग्य पाऊस झाल्यामुळे भात लावणीला वेग. टेपेश्वर अभयारण्यामध्ये वाघिणीच्या 3 बछड्यांसह मस्ती करतानाचं दृश्य पर्यटकांनी टिपलं कॅमेऱ्यात. हे अभयारण्य पावसाळ्यासाठी आजपासून 3 महिने बंद राहणार. बुलढाण्यातील अंबाबरवा, ज्ञानगंगा आणि लोणार या 3 अभयारण्यामध्ये जंगल सफारी बंद. पावसाळ्यामध्ये वन्य प्राण्यांना त्रास किंवा पर्यटकांच्या वाहनांचा अपघात होऊ नये म्हणून प्रशासनाचा निर्णय. प्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील पर्यटनही आजपासून 3 महिने बंद. पावसाळ्यातील कोर भागातील पर्यटन बंद. 1 ऑक्टोबरला पर्यटन पुन्हा सुरू होणार. यावर्षी 4,06,000 पर्यटकांनी ताडोबाला दिली भेट. अकोल्यातील पांदण रस्त्याची बिकट अवस्था, चिखलामध्ये ट्रॅक्टर अडकत असल्यामुळे शेतामध्ये ये-जा करणाऱ्यांची कसरत. वाशिमच्या मालेगाव शहरातील नगरपंचायत बस स्थानकावर चिखलाचं साम्राज्य, अस्वच्छतेमुळे आणि अपूर्ण कामांमुळे प्रवाशांचा त्रास. वाशिमच्या म्हसणी गावातील नागरिकांना कंत्राटदाराच्या कामाचा फटका. म्हसणी मार्गावरील पूल गेल्या कित्येक महिन्यांपासून अपूर्ण, रस्ता खोदून ठेवल्यामुळे वाहनधारकांसह विद्यार्थ्यांना आणि रुग्णांना नाहक त्रास. शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी आज राज्यातल्या 12 जिल्ह्यांमध्ये चक्काजाम आंदोलन. कोल्हापूरमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात. शेतकरी नेते राजू शेट्टींना पोलिसांनी घेतलं ताब्यात. कोल्हापूरमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन आक्रमक. पंचगंगा नदीमध्ये जल आंदोलनाचा प्रयत्न, पोलिसांनी आंदोलकांना अडवलं. सांगली अंकली फाट्यावर भर पावसामध्ये शक्तीपीठ विरोधी शेतकऱ्यांचा रास्ता रोको. आंदोलकांबरोबर सांगलीचे खासदार विशाल पाटील देखील भिजले पावसात. सांगलीमध्ये शक्तीपीठ महामार्गाविरोधात रास्ता रोको आंदोलन. शेतकऱ्यांनी सांगली ते कोल्हापूर आणि रत्नागिरी ते नागपूर राष्ट्रीय महामार्ग रोखला. शक्तीपीठ महामार्गाला परभणीमध्ये शेतकऱ्यांचा तीव्र विरोध. कपाळाच्या कुंकाएवढी जमीनही आम्ही देणार नाही. संतापलेल्या महिलांचा सरकारला इशारा. आंदोलनासाठी महिलांसह मोठ्या संख्येनं शेतकऱ्यांचा सहभाग. हिंगोली जिल्ह्यामध्ये शक्तीपीठ महामार्गाविरोधात आंदोलन. शक्तीपीठ महामार्गाला जमिनी देणार नाही, शेतकऱ्यांची भूमिका. सरकार जमिनीचा मोबदला देत आहे, तो तोकडा असल्यामुळे शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील शेतकरी शक्तीपीठ विरोधात एकवटले. 21 गावांचा शक्तीपीठाला विरोध. शेतकऱ्यांकडून रास्ता रोको. शक्तीपीठ महामार्गाला लातूर जिल्ह्यातूनही विरोध. शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही, शेतकऱ्यांची भूमिका. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.